नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि पहिली महत्त्वाची बातमी येते आहे ती म्हणजे युद्धाच्या वणव्यात देखील सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईमध्ये दाखल झालंय. होर्मुझची सामुद्रधुनी सुखरूप पार करून जहाज मुंबईमध्ये दाखल झाल्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळालाय. इराणच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी बंद सिग्नल सिस्टीम तयार करण्यात आलेली होती आणि लायबेरियाचे झेंडे लावून शेनलॉंग जहाज मुंबईमध्ये पोहोचलंय. सौदी अरेबियातील जहाजातून 1,35,335 टन कच्चं तेल मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे आणि याच जहाजाची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. मुंबई डॉकवरून जहाजातलं तेल माहुलच्या रिफायनरींना पाठवण्यात येणार आहे. आणि अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आहेत. सूरज, पहिलं जहाज पोहोचल्याचं दिसतंय, काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत? अमोल, नक्कीच होर्मुझची जी समुद्रधुनी पार करून पहिलं जहाज जे ऑइल टँकर्स आहे हे आता मुंबईच्या समुद्रात आलेलं आहे. युद्धामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईवरती प्रामुख्याने त्याचा परिणाम जाणवत होता. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोडंसं पुढे गेलं तर ते जहाज आहे जे शिलाँग म्हणून ओळखलं जातं. हे जहाज त्या ठिकाणाहून आलेलं आहे. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की मुंबईत अनेक ठिकाणी गॅस ची समस्या ही समोर आलेली आहे. या जहाजातनं जवळपास 1,35,000 मॅट्रिक टन इतका कच्चा तेलाचा साठा हा आलेला आहे, जो माहुल रिफायनरी येथे पाठवला जाणार आहे. याची खासियत म्हणजे यांचे जे पायलट आहेत या जहाजाचे हे इंडियन आहेत. 13 दिवसांपासून इराण आणि अमेरिकाचं जे युद्ध चालू होतं त्या होर्मुझच्या समुद्रधुनीत जी सर्वांसाठी बंद करण्यात आली होती इराणने अमेरिकेवरती दबाव टाकण्यासाठी, मात्र त्यातूनच हे जहाज हे बंद तिथले सॅटेलाइट्स बंद करून त्या समुद्रधुनीतून हे आलेलं पहिलं जहाज आहे. यामुळे कुठेतरी एक दिलासा म्हणावा लागेल. पेट्रोल आणि डिझेलचे दर यामुळे कुठेतरी आता वाढण्याची शक्यता होती, त्यावरती देखील याचा परिणाम हा होऊ शकतो. त्यामुळे इराणच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या जहाजाने जवळपास तिथली सिग्नल सिस्टीम आहे ही बंद करून ठेवली होती आणि त्यामुळेच कुठेतरी हे जहाज आता मुंबईच्या या वेशीवर येऊन थांबलेलं आहे, जे लवकरच माहुलच्या रिफायनरीमध्ये त्या ठिकाणी पुढे पाठवलं जाणार आहे. त्यामुळे एक महत्वाची अपडेट आहे किंवा महत्वाची बातमी आहे. आपण पाहू शकतो हेच ते जहाज आहे शिलाँग म्हणून, जे समोर आपल्याला पाहायला मिळत आहे. जे पहिलं जहाज आहे हे मुंबईत आलेलं आहे. त्यामुळे एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. जवळपास 1,35,000 मॅट्रिक टन इतकं कच्चा तेल हे या जहाजातून आलेलं आहे. अमोल, निश्चित. धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल. पुढची बातमी. युद्धाच्या धामधुमीमध्ये इराणनं भारताला मोठा दिलासा दिलाय. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक जवळपास पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र आता भारताचा झेंडा असलेल्या जहाजांना इराण लक्ष्य करणार नाहीये. भारतीय जहाजांना या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. इंधन टंचाईचं संकट घोंघावत असताना इराणनं भारताला सूट दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला. तर युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी